मुंबई के शिवाजी पार्क पर मनाया गया गणतंत्र दिवस। इस गणतंत्र दिवस के अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मौजूद रहे। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने अपने संभाषण में लोगों को संबोधित किया। दिनानिमित्त महाराष्ट्राच्या जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्या मराठीची बोलू कौतुके बरी घटकाचेही पैदा जिंके असा मराठीचा गौरव करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलीला वंदन करून मराठीतून बोलतो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यासारखे अन्य महान समाजसुधारक यांना प्रारंभी अभिवादन करतो। महाराष्ट्राच्या निर्मितीचे 61वे वर्ष आहे। गेल्या 61 वर्षात कृषी, उद्योग, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, संगीत, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे। जानेवारी महिन्यापासूनच जगभरात कोविड-19 विषाणूचा प्रसार होत होता। महाराष्ट्रात कोविड-19चा पहिला रुग्ण मार्च महिन्यात सापडला, पण या विषाणूच्या प्रादुर्भावाची चाहूल लागताच माझ्या शासनाने अतिशय जबाबदारीने कोविड विरोधातील लढाई लढत कोविडचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केले। या कार्याला राज्यातील सर्व कोविड योद्ध्यांचे मी मनापासून कौतुक करतो। गेल्या वर्षभरातील 9 महिन्यांहून अधिक काल आपण कोविड विषाणू विरोधात एकजुटीने लढत आहोत। सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी होत असताना दिसून येत असली तरी आपल्याला अजूनही सतर्क राहणे आवश्यक आहे। माझ्या शासनाने आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले, तरी परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने आरोग्य यंत्रणेबरोबर सतर्क राहून रात्र दिवस काम केले आहे। त्यामुळे 2020 हे वर्ष संपत असताना नवीन वर्षाची सुरुवात आपल्या सर्वांसाठी आशादायी झाली आहे। येणाऱ्या कालावधी धैर्य दाखवून आपल्या आरोग्याबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे आहे। येणाऱ्या काळात आपण सामाजिक अंतराचे नियम पाळणे, मुखपट्टी सतत लावणे, हाताची ठेवणे याला प्राधान्य देत आपण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून नवी जीवनशैली स्वीकारूया। कोविडबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे व्यापक अभियान आपण यशस्वीरित्या राबविले। सुमारे 3 कोटी घरापर्यंत पोहोचून तसे सुमारे 12 कोटी व्यक्तींची माहिती या काळात आपण संकलित केली। राज्यातील कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी जम्बो उपचार सुविधांची निर्मिती, कोविड चाचण्याचे दर 5 पट कमी करण्याबरोबरच राज्यात विक्रमी वेळी सुमारे 500 खाजगी आणि शासकीय प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली। याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला। महाराष्ट्रात आता कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। कोविड-19 गारपीट, निसर्ग चक्रीवादळ आणि बेमोसमी पाऊस, बर्ड फ्लू अशा संकटाची मालिकाशी
सामना करीत आपण पुढे वाटचाल करीत आहोत. कोविड काळात राज्याला आर्थिक फटका बसला. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी माझ्या शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या सर्व संकटाशी धीटाने आणि निर्धाराने आपण लढत आहोत. संकटातून संधी निर्माण करत महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा आपण कायम राखू याचा मला विश्वास वाटतो. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. बळीराजाला कर्जमुक्त करण्याबरोबरच चिंतामुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 1 वर्षापूर्वी आपण लागू केली आहे. आतापर्यंत 30 लाखाहून जास्त खातेदारांना सुमारे 20,000 कोटी रुपयाचा लाभ दिला आहे. माझ्या शासनाकडून अलीकडे विकेल ते पिकेल हे अभियान शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा उपविभाग 1345 मूल्य साखळी विकासाचे प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. मला हे सुद्धा सांगताना आनंद वाटतो की शासनाकडून हमी भावाने गेल्या 10 वर्षातील विक्री कापसाची खरेदी केली आहे. तर पहिल्यांदा रब्बी हंगामाची धरण धान्य खरेदी यावेळी करण्यात आली. मला सांगण्यात अभिमान वाटतो की माझे सरकार संत गागडी भागाच्या शिकवणीनुसार काम करीत आहे. संत गागडी भागाच्या रससोटीनुसार हे शासन काम करीत आहे. गरजूसाठी कोविड काळात शिवभोजन थाळीची किंमत फक्त 5 रुपये करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 900हून अधिक शिवभोजन केंद्रे कार्यरत करण्यात आली आहे. त्याचा 2.5 कोटीहून अधिक गरजूंनी लाभ घेतला आहे. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे हे मुद्दाम वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. कोविडच्या प्रतिकूल परिस्थिती सुद्धा उद्योग गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्रातले मागील वर्षात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे. या माध्यमातून 2,53,880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हे माझ्या शासनाचे फार मोठे यश आहे. लॉकडाऊन काळात सुमारे 10 लाखाहून अधिक कामगार आणि माथाडी कामगारांना प्रत्येकी 5,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात आले. लॉकडाऊनमुळे स्थलांतरित आणि इतर राज्यातील मजुरांसाठी निवारा केंद्राबरोबरच बांधकामाच्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांना भोजन घेण्यात आले. राज्यातील होतकरू तरुणांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन तत्पर आहे. तरुणांना त्यांच्या स्टार्टअपना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासन अर्थसहाय्य देत आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. या क्षेत्रात नवा उद्योग सुरू करताना आता 70 ऐवजी फक्त 10 परवाने आवश्यक असतील. याशिवाय शेतकऱ्यांना कृषीपूरक व्यवसाय उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. माझ्या शासनाने राज्यात माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. तर मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आले दूध वसाहतीतील सुमारे 808 एकर जमीन राखीव वने म्हणून घोषित केले आहे. विविध कार्यक्रम राबवण्यामुळे या घटकातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सबल होण्यास मदत
होण्यात बदल होईल याची मला खात्री. माहिती तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख प्रतिमान तसेच पारदर्शी होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन केल्याने ही प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी माझ्या शासनामार्फत सक्ती कायदा तयार करण्यात येते आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलात महिला स्वतंत्र बटालियनला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात महत्वाकांक्षी असणाऱ्या नरिमन पॉइंट ते वरळी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. मुंबई शहर आणि पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यातील मेट्रो सेवा लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे लोकल रेल्वे सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना एकमेव काशी जोडणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लवकरच कार्यान्वित होणार आहे. या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी मार्ग वाहतुकीसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की बांधकाम क्षेत्राच्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे संपूर्ण राज्यात क्लस्टर योजना लागू करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय माझ्या शासनाने घेतले आहे. मुंबई शहरातील उपकर प्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रातील खत खरेदीच्या मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्राला तेजी मिळण्याबरोबरच राज्याची अर्थव्यवस्थेची खडी बसण्यास मदत होत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या 4 महिन्याच्या काळात 2019 या तुलनेत 10 नोंदणीत 48% तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 8 दशकानंतर साता बारामध्ये 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. वॉटरमार्क युनिकोड असा विविध बदलामुळे गैरप्रकारला आळा बसणार आहे. याच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असली तरी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा व मुलाखतीचे तयार करणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना 26,000 रुपयाचे सहाय्य देण्यात येणार आहे. मराठा युवकांसाठी सारथी अधिक बळकट करण्यात येत आहे. तर इतर मागास वर्ग विजाभज आणि विमाप्र या प्रवर्गासाठी महाज्योती प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविण्याकरिता अमृत संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. बहुवास असो सुंदर संपन्न ही महाप्रिय आमचा एक महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र एक संघ आहे आणि एक संघ राहील. सर्वच घटकातील विचाराच्या समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून प्रगत पुरोगामी समर्थ आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी माझे शासन काम करीत आहे. देशाच्या राज्यघटनेप्रती आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे हे मी अधोरेखित करू इच्छितो. आजच्या या प्रजासत्ताक दिनी संविधानाने घालून दिलेली आदर्श व मूल्ये याच्या प्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करूया आणि एक बलशाली प्रगतिशील व सर्वसमावेशक असा नवीन भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणाचं संबोधन संपलं. यानंतर राष्ट्रगीत होईल. कृपया सर्वांनी जागेवरच उभं राहावं आणि गणवेशातल्या अधिकाऱ्यांनी सलामी द्यावी ही विनंती.
परसवला